ताई काय चाललंय तुझं? मला वाटलं होतं तू त्याच्यावर सॉलिड चिडली असशील, पण तुझ्यावर तर काहीच परिणाम होत नाहीये. अगं, एक रॅन्डम मुलगा आपल्या घरी येतो, तुझ्या समोर तुला म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, आई बाबांसमोर सांगतो की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय, आणि तू एवढी शांत कशी काय राहू शकतेस? मला तर वाटत होतं तू त्याला एक कानाखाली मारायला हवी होतीस. तू तर काहीच बोलत नाहीयेस. काय झालंय तुला? काही काय जानू, अगं इतकं मारण्या इतकं काय केलंय त्यांनी? आणि जर का आपलं एखाद्यावर प्रेम असेल तर ते व्यक्त करायला हरकत काय आहे? ए ताई, मी इथे तुझ्यासाठी भांडते आणि तू त्या सिद्धिराजची बाजू काय घेतेस? अगं काय झालंय तुला? तू नक्की माझीच ताई आहेस ना? नाचते? हा? हे इकडे बघ ताई, मला खरं खरं सांग, तूही त्याच्या प्रेमात पडलीयस म्हणून त्याची बाजू घेतेस का? तू त्याच्या प्रेमात कशी काय पडू शकते? नाही जानू, तसं काही नाहीये. आणि तुला जसे वाटतात ना तसे सिद्धिराज अजिबात नाहीयेत. ते किती लोकांची मदत करतात, किती समाजसेवा करतात माहिती तुला? प्लीज, तू ना त्याच्या समाजसेवेबद्दल मला काहीही सांगू नकोस. ही जी अशी लोक असतात ना, ही स्वतःच्या स्वार्थासाठी समाजसेवा करतात. नाही जानू, आणि तुला तर माहितीच आहे ना, सिंचना वहिनीचे बाबा राजकारणी आहेत. सिद्धिराजनी लहानपणापासून राजकारण अनुभवलंय. पण सिद्धिराज तसे नाही आहेत. ते खूप वेगळे आहेत अगं. म्हणजे ते स्वतःच्या फायद्यासाठी लोकांची सेवा कधीच नाही करत. सत्तेसाठी काही नाही करत. ते अगदी मनापासून सगळं करतात. हो का? मला सांग, अजून कसे आहेत तुझे सिद्धिराज? जानू, तुला माहितीये, सिद्धिराजकडे जर का कधी कोणी प्रॉब्लेम घेऊन आलं तर ते तो प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय अजिबात राहत नाहीत. प्रॉब्लेम सोडवणार म्हणजे सोडवणार. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मदत करतात ते. समाजसेवा तर करतातच, पण लहान मुलांना त्यांचा इतका लळा काय सांगू तुला. आणि तुला माहितीये, बस 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 ताई, कळलं हा मला तुझे सिद्धिराज नक्की कसे आहेत ते. अगं, तो जेव्हा त्याच्या प्रेमाची कबुली तुझ्या समोर देत होता ना, तेव्हा त्याने जेवढं तुझ्याबद्दल बोललं नसेल ना, त्याच्याहूनही जास्त तू त्याच्यासाठी बोलतेस. त्यावरून कळलंय मला सिद्धिराज नक्की कसे आहेत ते. पण आता मला खरं खरं सांगा, खरंच त्याच्या प्रेमात पडली आहेस ना? नाही नाही जानू, अगं असं काहीच नाहीये. ताई, माझ्याशी आता अजिबात खोटं बोलायचं नाही. खरं काय ते सांग मला. अगं नाही, खरंच नाही. नाही, माझं आता ठरलंय. मी आत्ताच्या आत्ता ही गोष्ट जाऊन बाहेर सगळ्यांना सांगते. जानू जानू, तसं ताई, ओव्हर. जानू थांब. जानू, आई बाबा दादा बहिणी. हा, थांब ना. अगं जानू, काय झालं? अगं काय? बसा 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 बसा. अगं पण काय झालं सांगशील की नाही? सांगते, बस आई. बर, बस बस बाबू बस. हा, सांग. हे काय चाललंय तुमचं? काहीही झालेलं नाहीये. तू गप्प बसा. मी एकदम ठीक आहे. मी तुम्हाला यासाठी इथे बोलवलंय कारण मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. बरं, मी आता जे काही सांगेन ते नीट लक्ष देऊन ऐका. जानू, तुला काही त्रास होतोय का बाळा? आई, नको काळजी करूस, ठीक आहे मी एकदम. तर मला असं सांगायचंय की आपली भावनाताई कुणाच्या तरी प्रेमात पडलीये. जानू, अगं तू काय सांगतेस बाबा का? हो, शांत व्हा शांत व्हा. म्हणजे काय झालं, आम्ही आता आतमध्ये त्या सिद्धिराज बद्दलच बोलत होतो. म्हणजे खरं तर मी त्या सिद्धिराजला नावच ठेवत होते. मी म्हटलं की कसा मवाली माणूस आहे हा, असा कसा सरळ आपल्या घरी येतो, तुला लग्नाची मागणी वगैरे घालतो. म्हणजे मी त्या माणसाला नावं ठेवत होते, त्याच्याबद्दल वाईट बोलत होते. पण भावनाताईचं काहीतरी वेगळंच सुरू होतं बाबा. हो आई, म्हणजे मी एवढं काय काय बोलतेय त्याच्याबद्दल, पण या मॅडमच्या तोंडून त्या माणसासाठी एक वाकडा शब्द निघाला नाही. उलट त्याचं फुल कौतुक सुरू होतं. म्हणजे सिद्धिराज असे आहेत, सिद्धिराज मनाने खूप चांगले आहेत, सगळ्यांसाठी खूप कामं करतात, समाजसेवा करतात. नुसतं आपलं सिद्धिराज सिद्धिराज सिद्धिराज. तर या सगळ्यावरून मी हे कन्क्लुजन काढलं आहे की आपली भावनाताई मिस्टर सिद्धिराज गाडे पाटलांच्या अखंड प्रेमात बुडाली आहे. तिला त्यांच्या पलीकडचं जगच दिसत नाहीये. त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी या दोघांच्या लग्नाला पटकन परवानगी देऊन टाका. हा? अगं काय? आई, हा, मी काय म्हणते, म्हणजे बघ,
आपण त्या सिंचना वहिनीच्या घरच्यांना काय फारसं ओळखत नाही. हो ना. आपण आधी त्यांना भेटूयात, म्हणजे निदान एक बघण्याचा कार्यक्रम तरी होऊ दे. हं? आई अगं काय झालं, असं काय करतेस? नाही म्हणजे तुझी मुलगी लव्ह मॅरेज करतेय म्हणून तू काही बघण्याचा कार्यक्रम करणार नाहीयेस का? नाही तसं नाही आहे ग. मग कसं आहे? नाही आई, मला असं वाटतं या गोष्टींना आपण लवकरात लवकर सुरुवात करायलाच हवी. आपण लवकरच त्यांना इथे बोलावून घेऊयात. हा नाही 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 नको. आपण कशाला बोलवायचं त्यांना? भावना ताई आहे ना, ती बोलेल सिद्धिराजशी. हो ना ताई, तुझ्याकडे असेल ना सिद्धिराजचा कॉन्टॅक्ट नंबर? हा करेक्ट. म्हणजे मला वाटलंच होतं. मी ना इतके दिवस तुला ऑब्झर्व करत होते. तुझं जे सारखं चॅटिंग सुरू होतं ते कुठल्या मैत्रिणी बरोबर नाही तर या सिद्धिराज बरोबरच होतं ना? हो 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 असं या. हो का? अगं ठीक आहे, लाजू नकोस एवढी. बरं आता ऐक, त्या सिद्धिराजला फोन कर आणि त्याला सांग संपूर्ण फॅमिलीला घेऊन आमच्या घरी ये, बघण्याचा कार्यक्रम आहे. आणि त्याला म्हणावं त्याची प्रॉपर वरपरीक्षा होणार आहे. माझ्या बहिणीशी लग्न करायचं असेल तर त्याला वरपरीक्षा ही द्यावीच लागेल. हो ना आई? हो ना. बघण्याचा कार्यक्रम हो करावंच लागेल ना. हो चालेल. ताई अगं ये ग. अगं जानू काय? ताई 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 ए अगं अगं ताई, अगं कसली भारी आहेस तू. म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये तू प्रेमात पडलीयस. म्हणजे हे असं गुपचूप सोडून प्रेम करणं जमलं तुला? म्हणजे अगं म्हणजे मी लहान आहे ना, त्यामुळे हा सगळा आगाऊपणा करायचं डिपार्टमेंट माझं आहे. आणि मी काय तुझ्या नाकाखालून अशी सटकू शकते. पण मोठ्या बहिणींचं तसं नसतं ना. म्हणजे तुम्हा मोठ्या बहिणींवर आम्हा लहान बहिणींचं बारीक लक्ष असतं, त्यामुळे आम्हाला सगळं कळतं. पण ताई तू कमाल आहेस. म्हणजे आपण एका खोलीत राहत होतो तरीही तू त्या सिद्धूशी चोरून बोलत होतीस, त्याच्याशी चॅटिंग करत होतीस आणि मला काहीच कळू दिलं नाहीस. खरंच ताई मी मानलं तुला. गप ग जानू, उगाच काहीतरी बोलू नकोस. ताई पण मी तुझ्यासाठी खूप 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 खुश आहे. अगं आता तुझं लग्न होणार आहे, ते लव्ह मॅरेज. वा 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 वा.